नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एसजी टेक्निकल मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत असे बेस्ट परफॉर्मन्स 5G मोबाईल जे आपल्याला 40,000च्या मध्ये पडणार आहेत. आणि हे जे मोबाईल आहेत ते सर्व इम्पॉर्टंट सेटिंग सोबत आपल्याला 40,000च्या मध्ये बाहेर भेटणार आहेत. तर अशाच चॅनलसाठी आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहणार आहोत फर्स्ट मोबाईल जो आहे तो IQ Neo 10 5G हा मोबाईल आपल्याला मिळणार आहे. तो मोबाईल आपल्याला 40,000च्या मध्ये बाहेर मिळणार आहे. आणि याचा जो डिस्प्ले आहे तो 6.7 इंचचा डिस्प्ले होणार आहे. 1.5K पर्यंत याची आपल्याला पीक ब्राईटनेस भेटणार आहे. आणि हा जो मोबाईल आहे तो 40,200 पर्यंत आपल्याला भेटणार आहे. आणि याची जी रिफ्रेशमेंट रेट आहे ती 144 हार्ड रिफ्रेशमेंट रेट आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. आणि जो टाइम कॅल्क्युलेशन आहे आणि जी पीक ब्राईटनेस आहे ती खूप अशा जास्त याच्याने आपल्याला पीक ब्राईटनेस मिळणार आहे. आणि जी याची क्लिअरिटी आहे ती तुम्ही बघू शकता, किती असे अंधारातही 2592 हार्ड रिफ्रेशमेंट सोबत PWM चा आपल्याला याच्यामध्ये सपोर्ट भेटणार आहे. आणि डायमिंग 320 चा आपल्याला याच्यामध्ये डायमिंग सपोर्ट मिळणार आहे. एवढेच नव्हे तर IQ Neo 10 याच्यामध्ये आपल्याला पीक ब्राईटनेस सोबत मिळणार आहे. आणि एवढेच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला डिझाईन सोबत ग्रेड भेटणार आहे. आणि याच्यामध्ये जो आहे तो डायमंड स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर दिलेला आहे. आणि याची जी थिकनेस आहे ती 1.8.1 ची थिकनेस आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे. आणि याच्यामध्ये जी सिम कार्ड ट्रे सोबतच आपल्याला मायक्रोफोन, टाइप सी चं पोर्टल, स्पीकर दिलेला आहे. आणि याचा जो प्रोसेसर आपण याच्यात जो वापरलेला आहे तो स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चा याच्यामध्ये असा पॉवरफुल प्रोसेसर आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. आणि याचा जो आणखी स्कोर आहे तो 8 लाखापेक्षाही जास्त आहे. आणि याच्यामध्ये जे आपण गेमिंग करू शकतो, खूप अशा स्कोरने आपण याच्यामध्ये गेमिंग करू शकतो. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की रिफ्रेशमेंट आणि कोणताही जे आहे ते आपण एनी स्मूथ मध्ये हा गेम आपण खेळू शकतो. आणि याचा जो कॅमेरा आहे तो खूप अशा 50 मेगापिक्सलच्या आणि 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाईड कॅमेऱ्याने असा खतरनाक फोटो क्लिक करतो. आणि जो सेल्फी कॅमेरा आहे तो खूप अशा याच्यामुळे आपल्याला हे होतो. आणि Android 15चं व्हर्जन आहे. आणि 16 GB पर्यंत आपल्याला भेटून जातं. 6100 ची बॅटरी बॅकअप आहे याला. 120 वॅटच्या फास्ट चार्जरने हा मोबाईल आपल्याला 30 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये 1 ते 100% पर्यंत फुल चार्ज होऊन जातो. तर मित्रांनो, आपल्याला जो दुसरा मोबाईल होणार आहे तो OnePlus 12R चा मोबाईल होणार आहे. 6.78 ची याची थिकनेस राहणार आहे. आणि 120 चा आपल्याला याच्यामध्ये रिफ्रेशमेंट रेट मिळणार आहे. आणि हा जो मोबाईल आहे तो आपल्याला 29,999 रुपयाला आपल्याला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला 1 मिलियन पर्यंत आपल्याला याची रिसॉल्युशन आपल्याला 445 PPL ची आपल्याला HDR10+ ची याच्यामध्ये आपल्याला क्लिअरिटी मिळणार आहे. आणि त्याची क्लिअरिटी आहे ती खूप अशा मेथडने आपल्याला मिळणार आहे. 2000 ची निट्स पीक ब्राईटनेस आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये फिंगरप्रिंट आहे तो इन स्क्रीन आहे. आणि गोरिला विक्टस ग्रासची याच्यामध्ये आपल्याला प्रोटेक्शन मिळणार आहे. आणि जो याच्यात 207 ग्रामचं याचं वजन सुद्धा होणार आहे. आणि याच्यामध्ये 8.8 अल्युमिनियमचा आपल्याला याच्यामध्ये फ्रेम दिलेला आहे. IP64 ची रेटिंग आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे. आणि हा जो मोबाईल आहे तो स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चा याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि त्यानंतर स्कोर जो आहे तो 4 लाखापेक्षाही जास्त होणार आहे. आणि याच्यामध्ये 90 FPS पर्यंत आपण BGMI खेळू शकतो. 120 FPS पर्यंत आपण हायपर XD चा गेमिंग करू शकतो. एवढेच नव्हे तर याच्यामध्ये 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सोनीचा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा स्मॉल कॅमेरा आपल्याला याच्यामध्ये अशा भारी फोटो क्लिक करून देतो. आणि जो सेल्फी कॅमेरा आहे तो 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 256 GB 16 GB याच्यामध्ये आपल्याला OnePlus 12R आपल्याला मोबाईल मिळणार आहे. 5,000 ची बॅटरी बॅकअप असणार आहे. 90. तर मित्रांनो, तिसरा मोबाईल आहे आपल्यासाठी Vivo V30 Pro 5G हा मोबाईल होणार आहे. Vivo V30 Pro हा मोबाईल जो आहे तो आपल्याला 6.78 AMOLED डिस्प्ले सोबत 120 हार्ड रिफ्रेशमेंट सोबत आपल्याला 40,000च्या मध्ये पडणार आहे. आणि याची जो आहे तो एजी ग्लास सोबत प्रोटेक्शन आपल्याला मिळणार आहे. आणि याची 28,000 नीट पीक ब्राईटनेस सोबत आपल्याला जी मिळणार आहे ते आपण याच्यामध्ये स्मूथ अशी गेमिंग करू शकतो. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये 1.5K पर्यंत 40-115 पर्यंत HDR10+ ची याच्यामध्ये आपल्याला पीक ब्राईटनेस दिलेली आहे. जो याचा गोरेला ग्लास आहे तो IP54 ची वॉटर रेटिंग आणि डस्ट ची आपल्याला याच्यामध्ये रेटिंग दिलेली आहे. आणि जो याच्यामध्ये रेन वॉटरची आपल्याला वॉरंटी दिलेली आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला
पॉवरफुल असा प्रोसेसर याच्यामध्ये दिलेला आहे आणि जो बॅक कॅमेरा आहे त्याच्यामध्ये भोवती आपल्याला लाईट लागून जाते. विवोचा जो मोबाईल आहे तो डायमेन्सिटी 8000 आपल्याला याच्यामध्ये प्रोसेसर दिलेला आहे आणि याच्यामध्ये 979चा याच्यामध्ये अँटिटी स्कोर दिलेला आहे, जो आपल्याला 2.5 लाखापेक्षाही जास्त अँटिटी स्कोर काढून देतो. आणि जो 50 मेगापिक्सेलचे असे 3 कॅमेरे याच्यामध्ये दिलेले आहेत आणि डे लाईट टेस्ट मध्ये आपल्याला हा मोबाईल खूप अशा कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये पास झालेला आहे आणि Android 14चं याच्यामध्ये व्हर्जन दिलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये 812 GB 256 GB याच्यामध्ये स्टोरेज मिळून जाणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला फास्ट असा चार्जर सुद्धा आपल्याला मिळून जातो. आणि जो आपला 6वा मोबाईल आहे तो खूप अशा ब्रँडेड याच्याने होणार आहे. 6वा मोबाईल आपला Realme GT6 हा 5G मोबाईल होणार आहे आणि हा जो मोबाईल आहे तो खूप अशा सेटिंग्सने येणार आहे. याची किंमत आपल्याला 35-36 हजार पर्यंत बघायला मिळणार आहे आणि याच्यात जो प्रोसेसर आहे तो स्नॅपड्रॅगन 8S Gen 3 चा प्रोसेसर होणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 6.78 ची आपल्याला थिकनेस भेटणार आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला खूप अशा डिझाईन मिळणार आहेत आणि जो हा मोबाईल आहे तो पीक ब्राईटनेस सोबतच फास्ट असा परफॉर्मन्स देतो. तो म्हणजे खूप अशा रिअलमीच्या जी सेटिंग्स असतात ती खूप अशा डायमेन्सिटी सोबत आपल्याला याच्यामध्ये प्रोसेसर दिलेला आहे. याच्यामध्ये पण प्रोसेसर स्नॅपड्रॅगनचंच आहे आणि हा जो मोबाईल आहे तो खूप अशा पीक ब्राईटनेस सोबत आपल्याला मिळणार आहे. हा जो मोबाईल आहे तो 6000 निट्स पीक ब्राईटनेस सोबत आपल्याला मिळणार आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण इनडोअर आउटडोअर मध्ये गेमिंग सुद्धा करू शकतो. हा मोबाईल जराही हिट होणार नाही. हा जो मोबाईल आहे तो खूप अशा सेटिंग्सने बनलेला आहे. GT6 हा मोबाईल जो आहे तो सर्व मोबाईलला जो GT6 आहे तो त्याला इन सेन्सर फिंगरप्रिंट आहे आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर दिलेला आहे. याची जी थिकनेस आहे ती खूप अशा पार म्हणून क्लासने आपल्याला याच्यामध्ये केलेली आहे आणि याच्यात जो प्रोसेसर आहे तो स्नॅपड्रॅगन 8 जेनचा 3चा याच्यामध्ये आपल्याला प्रोसेसर वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जो प्रोसेसर वापरलेला आहे तो स्नॅपड्रॅगन 8S Gen 3चा हा प्रोसेसर वापरलेला आहे. याच्यामध्ये आपण कूल अशा याच्याने गेमिंग करू शकतो. जराही हँग खाणार नाही. याचा जो अँटिटी स्कोर आहे तो 8 लाखापेक्षाही जास्त आहे आणि Realme GT जो मोबाईल आहे तो खूप अशा सेटिंग्स आपल्याला प्रोव्हाइड करतो आणि जो याच्यामध्ये आपण ग्राफिक्स आहेत ते खूप अशा ग्राफिक्सने हा आपल्याला मोबाईल खेळायला मिळणार आहे. आणि कोणतीही गेम याच्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा सोनीचा कॅमेरा दिलेला आहे, 8 मेगापिक्सेलचा सोनीचा IMX चा कॅमेरा दिलेला आहे आणि 5 मेगापिक्सेलचा याच्यामध्ये दिलेला आहे. 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये Realme UIचं याच्यात व्हर्जन दिलेलं आहे. 3 वर्षाची सॉफ्टवेअर अपडेट, 4 वर्षाची सिक्युरिटी अपडेट आपल्याला मिळणार आहेत आणि 5 वर्षाची एमएचची बॅटरी आपल्याला देणार आहेत. 120 वॅटच्या फास्ट चार्जरने आपल्याला हा मोबाईल मिळणार आहे. तर आपल्याला नेक्स्ट मोबाईल आहे गॅलेक्सी S23. हा जो मोबाईल आहे तो खूप अशा सॉलिड फीचर्सने आपल्याला मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी S23 हा जो मोबाईल आहे तो 6.1च्या डायनामिक आलोड 2x सोबत आपल्याला हा मोबाईल मिळणार आहे आणि हा मोबाईल आपल्याला 40 ते 42 हजार पर्यंत आपल्याला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये जी आहे ती 120 हर्ट्झची रिफ्रेशमेंट रेट आपल्याला दिलेली आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला 224 हर्ट्झ टच सॅम्पलिंग आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे आणि याच्यामध्ये ग्लास विक्टस 86% ची आपल्याला याच्यामध्ये सिक्युरिटी दिलेली आहे. कलर जो आहे तो आपल्याला 2 ते 3 प्रकारमध्ये याच्यामध्ये भेटणार आहे आणि IP68 ची आपल्याला वॉटरप्रूफ डस्ट ची आपल्याला वॉरंटी गॅरंटी दिलेली आहे. हा जो मोबाईल आहे तो दिसायला असा प्रीमियम लुक देतो ना, त्याच्यामुळे ह्या मोबाईलची किंमत आपल्याला 40 ते 45 हजारच्या बाहेर पडणार आहे. हा जो मोबाईल आहे तो त्याची इन डिस्प्ले फिंगरप्रिंट दिलेला आहे आणि याच्यामध्ये 1750 निट्स ब्राईटनेस दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रोसेसर आहे तो स्नॅपड्रॅगन 8 जेनचा प्रोसेसर दिलेला आहे आणि याचा अँटिटी स्कोर 12 लाखापेक्षाही जास्त आहे. हा जो मोबाईल आहे तो खरंच 40 हजारच्या मध्ये बाहेर जो मोबाईल आहे तो 12 लाखापेक्षा जास्त अँटिटी स्कोर देणारा पहिलाच हा मोबाईल होणार आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये जो PUBG किंवा एनी कोणताही गेम आपण GT आपण याच्यामध्ये खेळू शकतो. तो असं HDR मध्ये आपण याच्या मोबाईल मध्ये खेळू शकतो आणि याच्यामध्ये ग्रीन गेटच्या सिंगल 890 ची मल्टी 1090 ची आपल्याला याच्यामध्ये रिफ्रेशमेंट रेट दिलेली आहे. सॅमसंग गॅलेक्सी S23 हा जो मोबाईल आहे तो 12 HP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिलेला आहे, 50 मेगापिक्सेलचा वाईड कॅमेरा दिलेला आहे
आणि जो याच्यामध्ये रिफ्रेशमेंट रेट दिलेला आहे ते खूप अशा सॉलिड याच्याने रिफ्रेशमेंट रेट दिलेले आहे. 128 256 GB आपल्याला ह्या मोबाईलमध्ये उपलब्ध होणार आहे आणि याच्यामध्ये 25 वॅटचं फास्ट चार्जर. आणि तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवायचं हे पण नक्की सांगा. थँक्यू.